घरामध्ये जो ग्रह आहे त्याला आपण जास्त पूजायचं की ओरिजिनल त्या घराचा जो पण लग्नेश असतो किंवा स्वामी असतो तो कुठे बसलाय ते पाहिजे. आता कसं असतं हे पूर्ण थोडा गुंता आहे, थोडं लगेच समजण्यासारखं नाही, कारण प्रत्येकाची रास वेगवेगळी आहे, हो. प्रत्येक ग्रह वेगवेगळा आहे. जसं की तो कोणी पण आता तुम्ही इथे दुसऱ्या घरात आले, इथं तुमची सत्ता चालणार नाही, इथं तुम्ही काम करायला आले, तुम्ही आता इथे कसंही झोपू नाही शकत जसं घरी झोपू शकता, असं इथे कसंही यूज नाही करू शकत. जसं मी तुमच्याकडे आलो, तुम्ही इथे काय झाले, निर्बली झाले, पण मित्र ग्रह झाले. आता नको त्या पाहुण्याकडे गेलो आपण, तर तिथे आपण काय झालो, नीच अवस्थेत गेलो, म्हणजे आपल्याला काही समजतच नाही तिथे काय करायचं, बोलूच शकत नाही आपण, शांत बसा. आपण काय झालो, आपली कला असून सुद्धा निर्बली. मग तसाच तो प्रकार असतो तिथे. जर कधी तो शत्रुग्रहात गेला तर तो ग्रह निर्बली झाला, तो जर कधी मित्र ग्रहात गेला तर तो पॉझिटिव्ह झाला. दोन शत्रुग्रहात आले तर ते स्थानच बिघडवलं ना. दोन भांडणं करणारे लोक इथे आले तर आपल्याला काम करू देतील का ते? मग ते काय झालं, ते स्थान बिघडवलं त्याने.